डॉक्टर अनिल अवचट एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. त्यांचं लेखन देखील चौफेर असंच होतं. लहान मुलांसाठी त्यांनी खूप लेखन केलं. सृष्टीत गोष्टीत हे मुलांना वेगळ्या सृष्टीत नेणारं पुस्तक. त्याचं वाचन करते आहे मेधा अंबर्डेकर, संवादिनी वाचन गृह. 2007 मॅजेस्टिकनी 2007 साली सृष्टीत गोष्टीत हे डॉक्टर अनिल अवचटांचं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाला साहित्य अकादमीचं उत्कृष्ट बालसाहित्याचं पारितोषिक मिळालं. पुस्तकाला पुस्तकात जी चित्र काढलेत ती काढलेत अशोक गोखलेंनी आणि मुखपृष्ठही त्यांचं आहे. कृष्णधवल चित्र आहेत पण छान आहेत. रंगीत असती तर जास्त मजा आली असती. या पुस्तकाचं खूप वेगळेपण आहे. एक तर हे ऑडिओ बुक पण आहे, त्यामुळे जर आपल्या नातवंडांना किंवा मुलांना हे ऐकवायचं असेल तर ऐकवू शकतो. या पुस्तकाची छपाई मोठी असल्यामुळे वाचायला सोपं आहे. लहान मुलांना वाचणं थोडंसं अवघड आहे, पण मोठी माणसं सहज वाचू शकतात. गोष्टी खूप छोट्या आहेत, 1 पानाच्या 2 पानाच्या किंवा जास्तीत जास्त 3 पानाच्या, आणि 50 गोष्टी आहेत. आणि नावावरनं ते कळलंच आहे की सृष्टीत गोष्टी. पारंपरिक गोष्टींमध्ये राजा राणी राक्षस असे येतात, पण याच्यामध्ये सृष्टीतल्या नैसर्गिक किंवा आपण म्हणतो तसं की निर्जीव आणि सजीव अशा गोष्टींनी हे पुस्तक नटलेलं आहे आणि अतिशय मनोरंजक आहे. बऱ्याचदा असं असतं की पुस्तकात लहान मुलांच्या बालकथा या बोधकथा म्हणून त्या लिहिलेल्या असतात किंवा ते तशा प्रकारचं असतात, पण हे पुस्तक खूप हटके आहे. याच्यातला विषय किंवा यातली गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत हे वाचून दाखवलं तर तुम्हाला अगदी मज्जा येईल किंवा कल्पना येईल की या पुस्तकात काय आहे. डासपर्व, थेंब, रेग, जंगली उंदीर, सिग्नल, काडेपेटी, झाड झोपणार, दोस्त बॅक्टेरिया, चहा साखर, भेळ, पंखा, चप्पल बूट, फुलांचं भांडण अशा त्यात गोष्टी आहेत. आणि या पुस्तकाची प्रस्तावना गोष्टीचं मनोगत या स्वरूपात लिहिली आहे, ते पण खूप वेगळेपण आहे. तुम्हाला एक गंमत सांगते की याच्यात थेंब जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये कसं आहे की थेंब असे वरून खाली येत असतात आणि माणसं बोलतात त्यामुळे ते थेंब वरती जायला लागतात. तर त्या थेंबांची आई त्यांना सांगते की तुम्ही वर यायचं नाही आहे, तुम्हाला समुद्र मामाला भेटायचं आहे. आणि नंतर अशी त्या गोष्टीची सुरुवात होते आणि जलचक्र कसं हे त्या गोष्टीतनं कळतं. दुसरी एक गोष्ट ती तर अतिशय गमतीदार आहे, जंगली उंदीर. एक उंदीर घरात शिरतो, त्याला पकडू शकत नाहीत मोठी माणसं आणि त्याला खरं म्हणजे त्याच्या घरी जायचं असतं. मग तो काय करतो की कॉम्प्युटरचा जो माऊस असतो त्या माऊसला सांगतो की मला माझं घर सापडवून ते मला दाखव, मला घरी जायचं आहे. मग तो माऊस त्याला घर दाखवतो आणि हा शोधत स्वतःच्या पायाने स्वतःच्या घरी जातो. दुसरी एक गोष्ट आहे चहा साखरेची. आजकाल चहा घेणार का विचारल्यावर सगळे सांगतात नाही मला बिन साखरेचा चहा पाहिजे. साखरेला खूप वाईट वाटतं. नंतर काही जण तर कोरा चहा पितात, दुधाला खूप वाईट वाटतं. मग काय ठरवतात सगळे की आपण बरणीतनं लांब लांब पळायचं म्हणजे लोकंसुद्धा आपल्या मागे पळत येतील. आणि अशा तऱ्हेने सगळी माणसं असतात ती व्यायाम करायला लागतात. मग साखरेला असं थोडंसं वाईट वाटतं की डॉक्टरांचा धंदा त्याच्यामुळे कमी झाला, कारण सर्दी पटसं ताप याच्यासाठी फक्त डॉक्टरांकडे जायला लागले. म्हणून ती डॉक्टरांना साखर म्हणते की जरा वाईट वाटतंय, क्षमा करा. डॉक्टर म्हणतात काही हरकत नाही, माणसाने व्यायाम सुरू केला, मी खूप खुश आहे आणि मीही आता सायकल चालवतो. तर साखर म्हणते लाजत लाजत, असा शेवट आहे त्या गोष्टीचा. लाजत लाजत म्हणते मग आमच्याकडे येता का तुम्ही चहा प्यायला. ते म्हणतात हो मी नक्की येईन चहा प्यायला, सायकलवरून येईन आणि मी साखरेचा चहा पिईन. नंतर एक गोष्ट आहे ती डासपर्व. त्याच्यामध्ये डासांचे संवाद आहेत निराळे, छोटा डास, आजोबा डास सगळे. तर त्याच्यामध्ये एक विषय निघतो की डेंग्यू आणि मलेरियाचे डास वेगळे असतात, पण त्याचे जंतू पोटात आम्ही घेतो कारण का आम्हाला माणुसकी आहे ना, असा एक डास म्हणतो. तर लगेच त्याच्यात जो तरुण डास म्हणतो माणुसकी नाही डासकी म्हणा, असं विनोदीपणा त्याच्यात खूप भरला आहे. एक आहे ते दोस्त बॅक्टेरिया, म्हणजे कसं आहे की बॅक्टेरिया पण कसे दोस्त असतात अशा प्रकारचं आहे. आणि मी साथसंगतचे आभारी आहे, कारण ह्या पुस्तकाचं वाचन मी साथसंगतमुळे परत एकदा केलं. तुम्ही आवर्जून वाचा, अत्यंत मनोरंजक पुस्तक आहे.